Chala, everyone mark your presency. Everyone will mark the presency fast. ओके डन. तर आज आपला मराठी ग्रामरचा तास आहे आणि मराठी ग्रामर मध्ये टॉपिक वी आर गोइंग टू टेक अ न्यू टॉपिक वी आर गोइंग टू टेक ज्याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं. तर मला सांगा कोणाकोणाला हा टॉपिक आहे सिलेबस मध्ये शब्दसिद्धी. 7th आणि 8th स्टँडर्डच्या स्टुडंट्सनी तर सांगितलं होतं. अजून 6th ला पण आहे. ओके, अजून 9th आणि 10th you are having this topic in your grammar syllabus. ओके, तर जर 5th आणि 6th ला नसेल तर तुम्हाला तुमच्या नेक्स्ट सिलेबस मध्ये नेक्स्ट इयरच्या सिलेबस मध्ये येणार आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे उपयोग होणार आहे. ओके, तर बाकीच्या स्टँडर्ड्सला तर आहे. आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा शब्दसिद्धी म्हणजे काय मला सांगा. वाक्य कशापासून बनतं. आपण वाक्याचे वेगवेगळे प्रकार शिकलो ना. मग वाक्य कशी बनतात सांगा. कशाला आपण वाक्य म्हणायचं सांगा. हँड रेज करा. येस दीपिका. शब्दापासून शब्दांचा जो अर्थपूर्ण समूह बनतो त्याला वाक्य बोलतात. येस, वाक्य शब्दांपासून बनतात हे मान्य आहे, पण ते शब्द अर्थपूर्ण असायला हवेत. बरोबर. ते शब्द एकत्रितपणे जोडून जो अर्थपूर्ण समूह तयार होतो त्याला आपण वाक्य म्हणतो. मग हे शब्द आले कुठून. आपण मराठी भाषा बोलतो, आपण इंग्रजी भाषा बोलतो, आपण हिंदी भाषा बोलतो. बरोबर. मग आज आपण आपल्या मराठी भाषेचा ग्रामर शिकतोय, व्याकरण शिकतोय मराठी भाषेचं. तर त्याच्यामध्ये हे शब्द जे आपण सगळ्या गोष्टींमध्ये वापरतो हे आले कुठून हे आपण बघणार आहोत. ओके. ओके, मग पाहूया आपण हे शब्दसिद्धी म्हणजे काय. बघा, मराठी भाषेत वापरण्यात येत असलेली सर्वच शब्द मूळ मराठी भाषेमधील नाहीत. आपण मराठी भाषेमध्ये जे जे शब्द वापरतो ते सर्वच शब्द हे मराठी भाषेमधील नाहीत. तर या भाषेमध्ये आपण संस्कृत ज्याला तत्सम शब्द म्हटलं जातं, प्राकृत म्हणजे तद्भव शब्द म्हटलं जातं, अशा वेगवेगळ्या भाषेतील शब्दांचा खूप मोठ्या प्रमाणावर समावेश करतो आणि आपली रोजची जी मराठी भाषा आहे ती बोलतो. ओके. मग हळूहळू आपल्या मराठी भाषेचा संबंध अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रज या सगळ्या भाषांशी येऊ लागला. या सगळ्या भाषांशी का आला. कारण येथील लोक जे आपल्या भारतात येऊ लागले, महाराष्ट्रात येऊ लागले, मग त्यांच्या बोलण्यामधून आपल्या मराठी भाषेचा संबंध त्या वेगवेगळ्या भाषांसोबत येऊ लागला. त्यामुळे त्या भाषेतील शब्दांचा सुद्धा मराठी भाषेत प्रवेश झाला. मग आपण बोलत असताना आपण समोरच्याच्या भाषेतला किंवा आपल्या सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींच्या भाषेतला एखादा शब्द जो सतत ऐकत असतो तो वापरतो आपल्या बोलण्यात. बरोबर. मग त्याच प्रकारे मराठी भाषेत देखील शब्द ऍड झाले. त्यांचा संबंध वेगवेगळ्या भाषांशी आल्यामुळे अजून नवीन नवीन शब्द समाविष्ट होऊ लागले. मराठी भाषेतील काही शब्द इतर भाषेच्या अपभ्रंशामधून देखील आलेले आहेत. आज आपल्या भाषेत जो शब्दसंग्रह आहे त्यावरून शब्दाचे काही प्रकार पडतात जे आपण शिकणार आहोत. मग आपला शब्द कसा तयार झाला म्हणजे सिद्ध कसा झाला याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं. ओके, गॉट इट. सगळ्यांना समजलंय. येस. ओके, शब्दसिद्धी म्हणजे काय समजलंय सगळ्यांना. येस. ओके, चला
मग ह्या प्रकार हे जे शब्दसिद्धी आहेत यावर येणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला शब्द दिले जातील. ओके, येस येस येस, आदित्य मला कळालंय. आदित्य और आर्य, स्टॉप रायटिंग येस इन द चॅट बॉक्स प्लीज. बघा यावर या शब्दसिद्धीवर तुम्हाला व्याकरणामध्ये किंवा तुमच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल की तुम्हाला शब्द दिले जातील आणि तुम्हाला त्या शब्दाचा सिद्धीत प्रकार शोधायचा आहे. कोणत्या प्रकारचा शब्द आहे ते शोधायचं आहे. ओके, ओके. अजून काही सजेशन तुम्हाला माहित आहे का? अजून या शब्दसिद्धीवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? येस, एनीवन नोट्स? शब्द देऊन त्यावर तुम्हाला प्रकार विचारला जाईल. ओके, हा एक प्रकार आहे यामध्ये. येस, ओके. सिलेबस मध्ये हे जे शब्दसिद्धी आहेत त्याच्यानुसार शब्दांचे भरपूर प्रकार पडतात, पण तुमच्या सिलेबस मध्ये जे 4 प्रकार मेन्शन केलेले आहेत तेच आपण इथे अभ्यासणार आहोत. ओके, त्याचे जवळजवळ 8 ते 10 प्रकार पडतात, पण तुमच्या सिलेबस मध्ये फक्त 4 प्रकारच सध्यापर्यंत अभ्यासले गेले आहेत, त्यामुळे आपण तेच शिकणार आहोत. ओके, चला. मग यावर येणारा प्रश्न काय लक्षात ठेवणार तुम्ही? शब्द दिला जाईल, त्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. मग ते 4 प्रकार आपण आता अभ्यासणार आहोत. पहिला आहे तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय? जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. ओके, आपण पाहिलं इंट्रोडक्शन मध्ये की मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतून शब्द आले. मग जे संस्कृत शब्द होते ना, मग असे संस्कृत शब्द ज्यामध्ये बदल नाही झाला ते जसेच्या तसे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये अवलंबले. मग ते लिहिताना असू दे किंवा बोलताना असू दे, ते जसेच्या तसे त्यांचा आपण अवलंब केला, वापर केला, उपयोग केला, त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणायचंय. समजलं? तत्सम शब्द म्हणजे काय समजलं? मग यासाठी काय गरजेचं आहे? तुम्हाला संस्कृत शब्द ओळखता यायला हवा. समजलं? ओके, चला बघा मग. ही काही उदाहरणं आहेत संस्कृत शब्दांची. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवी, वायू, भीती, पुत्र, अधापी, मती, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामी, मंदिर आणि अजून भरपूर. ओके, इथे बहुतांश उदाहरणं मेन्शन केली आहेत आणि अशी पण काही उदाहरणं असतील जी तिथे आली नाहीयेत, पण तुम्हाला तो शब्द संस्कृत भाषेतील आहे हे ओळखता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या शब्दाला तत्सम शब्द असं म्हणणार आहात. ओके, समजलंय सगळ्यांना? येस. मग यावर असा पण प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामधल्या तत्सम शब्दाला अधोरेखित करा. ओके, अंडरलाईन करायला विचारलं जाईल, मग ते पण ओळखता आलं पाहिजे. चला सगळ्यांनी वाचा हे शब्द. माईक बंद ठेवून सगळे शब्द वाचा आणि वाचून झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. After completing the reading, let me know in the chat box.
झाले? ओके, येस, दॅट कॅन हॅपन. डबल येऊ शकतात. इट कॅन हॅपन. ओके, तुम्ही फक्त शब्द वाचा आणि लक्षात ठेवा. बघा, राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवी, वायू, भीती, पुत्र, अधापि, मती, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामी, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रातक, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश, पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षी, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम आणि नैवेद्य. ओके, येस. आता तर ऐकून पण झालेत. येस, ओके. सांगा मला, कोणाकोणाला संस्कृत आहे? संस्कृत हा विषय कोणाकोणाला आहे शाळेत? Some schools are having this subject. Yes, I also didn't study in my school time. काही स्कूलला हा सब्जेक्ट असतो इन्स्टेड ऑफ हिंदी. हिंदीच्या जागी हा सब्जेक्ट घेतात संस्कृत. आता कोणालाच नाहीये का? आय थिंक 8th स्टँडर्ड पासून हा सब्जेक्ट असतो. येस, येस. ओके, येस दीपिका. Okay, so you have to select between Hindi and this, na? Hindi and Sanskrit, na? Yes, yes, yes. It is from 8th standard. Those who wanted, na, you can go for that. That is a very scoring subject. Yes, as far as I have listen. Okay, जसं ऐकण्यात आहे. I have not studied it. संस्कृत नव्हतं आमच्या स्कूलमध्ये. We have studied हिंदी only. बट असं म्हणतात की संस्कृत हा 10th साठी खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ऑल द स्टुडंट्स गॉट द 90+ मार्क्स इन संस्कृत. ओके, सो इफ यू हॅव दॅट आणि जर तुम्हाला कळत असेल तर यू कॅन गो फॉर इट. ओके, कोणाला आत्ता आहे का 8, 9, 10th तुमच्या कोणाच्या स्कूलमध्ये आहे किंवा तुम्हाला कोणाला हा सब्जेक्ट आहे का आता? 8, 9, 10. ओके, मैत्रेय, यू हॅव. इझी आहे मैत्रेय? दॅट इज इझी. द सब्जेक्ट इज स्कोरिंग or what? Yes, yes. That subject is scoring. So instead of Hindi, na, go for that. Whenever you get option, go for that. Okay, चला. ना, दुसरा प्रकारचा शब्द आहे तद्भव शब्द. जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो. जेव्हा संस्कृत मधून शब्द जसेचा तसे घेतले जातात, न बदल करता, तत्सम शब्द. पण जेव्हा शब्द संस्कृत मधूनच घेतलेला आहे पण तुमच्या मराठीमध्ये वापरताना त्याच्यामध्ये त्याचं जे मूळ रूप आहे त्याच्यामध्ये बदल होतो, त्याला तद्भव शब्द म्हणायचा. मग उदाहरण आहेत घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फूल, आसू, धूर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चांबडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड,
अडाणी, उद्योग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धूळ, पंख, ताक, कान, गाय. ओके, हे शब्द आपण जर एक्झाम्पल घेतलं घराचं, तर घराला संस्कृत मध्ये गृह म्हटलं जातं. ओके, मग त्यामध्ये काही बदल करून हा शब्द आपल्या मराठी भाषेत घेतलेला आहे. दूध, दुग्ध. ओके, अंडरस्टूड. मग तद्भव शब्द कशाला म्हणायचा आणि तत्सम शब्द कशाला म्हणायचं समजलंय? येस, जसेच्या तसे घेतले जात असतील तर तत्सम आणि बदल केला जात असेल तर तद्भव. ओके, रोहन, यू हॅव नॉट अंडरस्टूड? येस रोहन, टेल मी, अंडरस्टूड और नॉट? येस और नो? शब्दसिद्धी हा प्रकार खूप सोपा आहे. ओके, आता बघा, देशी किंवा देशीज शब्द तुमच्या सिलेबस मध्ये हे 4च प्रकार आहेत, त्यामुळे मी फक्त तेवढेच सिलेक्ट केलेले आहेत. अदरवाईज जास्त शब्द आहेत, शब्दांचे वेगवेगळे प्रकार आहेत या शब्दसिद्धीमध्ये. ओके, चला. महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोली भाषेमधील वापरल्या जाणाऱ्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. बघा, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक राहतात, बरोबर. मग आणि ते वेगवेगळ्या रिजन मध्ये राहतात. जसं कोकणामध्ये कोकणी राहतात, तर विदर्भामध्ये कोणीतरी वेगळ्या जातीचे लोक राहतात. म्हणजे काय, त्यांच्या या गोष्टींमुळे काय होतंय त्यांच्या भाषेमध्ये बदल येतोय. ओके, भाषेमध्ये बदल येतो म्हणजे बोली भाषा सगळी वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात तुम्ही करायला गेलात तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी बोली भाषा बोललेली आढळेल. मराठीच आहे ती, पण ती वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. वेगवेगळ्या त्या रिजन नुसार ती वेगवेगळी असते. मग अशा या बोलीभाषेतून जे शब्द मराठीत आले आहेत ते आहेत झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर, असे बहुतांश शब्द आहेत. आपण बोली भाषेचा विचार करायला गेलो तर हे एक्झाम्पल खूपच कमी पडतात. मग देशी किंवा देशी शब्द कशाला म्हणायचं? जे शब्द मराठी भाषेत महाराष्ट्रातील निरनिराळ्या बोली भाषेतून आलेले आहेत त्यांना देशी किंवा देशी शब्द म्हणायचं आहे. समजलं? अंडरस्टूड? ओके. त्यानंतर आहेत परभाषीय शब्द. हा आपला शेवटचा प्रकार आहे. यामध्ये आहेत परभाषीय शब्द. संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असं म्हणतात. मोस्टली आपली जी मराठी भाषा आहे ती संस्कृत या भाषेपासूनच पुढे उत्पन्न झाली. पुढे तिच्यामध्येच बदल झाले आणि आपली ही मराठी भाषा तयार झाली. ओके. ओके, मग असे पण काही शब्द होते जे मराठीमध्ये आले पण ते संस्कृत भाषेतून नाही आले. मग ते वेगवेगळ्या भाषांमधून आले कारण वेगवेगळ्या लोकांची आपल्यावर आक्रमणे होत राहिली आणि त्याच्यात काय झालं, ते लोक आपल्या इथे येऊन स्थायिक होऊ लागले, राहू लागले आणि त्या गोष्टींमुळे त्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्या मराठी भाषेवर पडला
आणि अजून काही शब्द मराठी भाषेत ऍड झाले, समाविष्ट झाले, म्हणजेच संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. म्हणजे परभाषीय शब्द बघा, जवळजवळ 10 प्रकारच्या भाषांमधून आले. तुर्की भाषेमधून काल्गी, बंदूक आणि कजाक हे शब्द. इंग्रजी शब्द तर आपण मोस्टली वापरतच असतो आपल्या भाषेत. टीव्ही, डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल. बघा, फी आपण जनरली असं म्हणतो ना, ए तू फी भरलीस का, असं म्हणतो का आपण? ए शुल्क भरलास का तू? ए मला तो चेंडू दे, असं म्हणतो का आपण? ए तो बॉल आण इकडे जरा, ए मला तो बॉल दे, असं म्हणतो ना. असं म्हणतो काय, तुम्ही शुल्क भरलात का सगळ्यांनी, तुम्ही चेंडू खेळायला येता का, असं नाही म्हणत आपण, राईट? म्हणजे हे जे काय आहेत परभाषीय शब्द आहेत ते पण आपल्या भाषेत आलेले आहेत आणि त्यांचा आपण रोजच्या बोलण्यामध्ये वापर करतो. ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅन्ट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर. चालक म्हणतो का आपण? युजली नाही, ड्रायव्हरच म्हणतो. मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन, ड्रेस, ग्लास. भरपूर असे इंग्रजी सगळ्यात गोष्टीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर इंग्रजी भाषेचाच प्रभाव जास्त आहे. इंग्रजी भाषेतले शब्द असे आहेत जे आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये रोजच्या बोलण्यामध्ये वापरत असतो. त्यानंतर काही पोर्तुगीज शब्द पण आहेत बघा. बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी आणि कारतूस हे पोर्तुगाल भाषेतून शब्द आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. त्यानंतरचे आहेत फारसी, म्हणजे पारशी भाषेत आलेले शब्द. रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडवणी, बाम, लेजिम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना, हप्ता हे शब्द पारसी भाषेतून आले. त्यानंतर अरबी भाषेतील मराठीमध्ये आलेले शब्द आहेत अर्ज, इनाम, हुकुम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मोहताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल. कानडी भाषेतील काही शब्द आहेत हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, वेळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणिक, चिंचा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे हे सगळे शब्द कानडी भाषेतून आले. गुजरातीमधील सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट. हिंदीमधील बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली. तेलुगू भाषेतील टाळा, अनरसा, किडूक मिडूक, शिकेकाई, बंडी, डबी आणि तमिळ भाषेतील चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा हे सगळे शब्द आपल्या मराठी भाषेत आपण वापरतो, जे वेगवेगळ्या इतर भाषांमधून आलेत म्हणून त्यांना आपण परभाषिक शब्द असे म्हणतो. मग आपण कोणकोणते शब्द शिकलो सांगा मला? तत्सम, तद्भव, देशी किंवा देशीज आणि परभाषिक शब्द. ओके, येस, सगळ्यांना समजलेत? येस, ओके. तुमच्या बुक मध्ये तर या गोष्टींवर काही एक्सरसाइज नाहीये,
So we will make a small exercise on this. तुम्हाला प्रत्येक शब्द शब्द ओळखून शब्द वाचून शब्दाची शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. ओके. ओके. त्या अगोदर आपण प्रत्येक भाषेतील शब्द मी तुम्हाला प्रत्येक प्रकारातील शब्द दाखवते. तत्सम शब्दापासून सुरुवात करूया आणि त्यापैकी प्रत्येकी 2 शब्द निवडून तुम्ही वाक्य तयार करायची आहे. प्रत्येकी 2 शब्द निवडा आणि वाक्य तयार करा. चला, प्रत्येकाने 2 शब्द निवडा ह्याच्यातून आणि वाक्य तयार करा. As my system is not on today due to the electricity, त्यामुळे तुम्ही शब्द चूज करा आणि मग वाक्य लिहा. मी एकत्र सगळ्यांची वाक्य चेक करेन. ओके. चला, बी फास्ट. सगळ्यांनी शब्द सिलेक्ट केले? आपली पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. भूगोल विषय खूप सोपा आहे. व्हेरी गुड. काल रात्री गायन स्पर्धा होती. गुड. चला, लिहा पटापट. आपला हात जगन्नाथ. ओके. हिरण्यकश्यप वाईट राजा होता. पत्र उत्तम आहे. रामपूर गावात एक राजा राहत होता. प्लीज ट्राय टू राईट द सेंटेन्सेस लाईक दिस. जसं अदितीने लिहिलंय. एकाच मेसेज मध्ये दोन्ही सेंटेन्स कंप्लीट करा, सो दॅट मला पण कन्फ्युजन होणार नाही. तारा. काल आकाशात एक तारा खूप चमकत होता. आज शाळेत भूगोल विषय शिकवला. गुड प्रमिता. महात्मा गांधींचे कार्य खूप मोठे आहे. शिशु वर्गातील मुले पाहुण्याकडे गमतीने पाहत होती. व्हेरी गुड अनघा. नक्षता. उडणाऱ्या पक्षाचे थवे नयन आकाशात. ओके. आकाशात उडणाऱ्या पक्षाचे थवे नयनरम्य होते. भूगोल विषय खूप सोपा आहे. ओके. आजचा समानार्थी शब्द कर आहे. ओके. गुड. पुण्य आई बाबाची सेवा पुण्याचे काम आहे. आई बाबांची सेवा. ओके. डन. ते पुष्प सुंदर आहे. 21 स्टुडंट्स आर देअर. चला पटापट करा. राजापूरचा राजा चांगला आहे. ओके. शाल वी गो फॉर द नेक्स्ट वन? येस. शाल वी गो फॉर द नेक्स्ट वन? येस. ओके. चला, आता आपण एकत्र लिहा. ना एकाच मेसेज मध्ये लिहा. त्यानंतर आहेत तद्भव शब्द, जे संस्कृत मधूनच मराठीमध्ये येतात पण त्यांच्या रूपामध्ये काही बदल होतो.
बघा, choose to write 2 sentences in 1 message only, please. You can choose any 2 words from this and write the sentences but please try to write in one chat, one chat only, 1 message only, okay? माझे घर खूप मोठे आहे. शाळेत जाताना रस्त्यावर खूप धूळ उडते. ओके. माझा पाय दुखत आहे. आपण पंचांग पंचायत म्हणतात की आहे. ती माझी पेटी आहे. ओके. नंतर पाणी. ओके. पाणी उंजळ भरून प्यावे. मला दूध प्यायला आवडत नाही. तिचा पाय दुखत आहे. मी दूध देते. आमच्या दह्यात खूप पाणी आहे. ओके. तो नेक्स्ट टाइप आहे तुमचा देशी. देशी शब्द ज्यामध्ये महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोली भाषेतील शब्द मराठीमध्ये घेतलेले आहेत. ही आहेत तुमची उदाहरणे. चूज टू. प्लीज 2 उदाहरणं एका मेसेज मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. गो फॉर दॅट. डोके दुखत आहे. तिला धड अभ्यास कर. ते झाड खूप मोठे आहे. त्या झाडावर बसलेल्या चिमणीचा फक्त डोळा आहे मला दिसला. मला धोंडा नावाचा पाठ आहे. शेतकरी मेहनत करून शेती पिकवतो. ओके. शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवतात. मी परसबागेत कांद्याचे रोपटे लावले. माझे आजोबा शेतकरी आहेत. शेतकरी शेतात खूप कष्ट करतो. लाकूड जाळल्यामुळे खूप धूर झाला. आमच्या इथे खूप झाडं आहेत. एका मुलाला दगड मारला. तुम्ही एक गोष्ट विसरताय खूप जण. जेव्हा तुम्ही विधानार्थी वाक्य लिहिताय, हा ग्रामर आहे. ग्रामर मध्ये तुम्ही विरामचिन्ह वापरणं गरजेचं आहे. ओके. फुल स्टॉप द्या.
तुमच्या घरापुढे एक खूप मोठं झाड आहे. माझे पोट दुखत होते. त्या झाडावर खूप फळे लागली आहे. ओके, बघा वाक्य लिहिण्यामागचा काय मोठं आहे आपला, की जर तुम्हाला वाक्यातून शब्द अधोरेखित करायला सांगितला गेला, वाक्य दिलंय यामधील शब्द अधोरेखित करा आणि त्याचा प्रकार ओळखा, मग तुम्हाला हे करता आलं पाहिजे. ओके, जसं झाड या शब्दाला अधोरेखित करा, त्याच्या पुढे लिहा देशी शब्द. ओके, मी त्यांच्या भेंडा मारला, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ओके, डन. लास्ट टाईप तर आपला खूप सोपा आहे, ज्यामध्ये आपण अभ्यासलाय परभाषीय शब्द, जे संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आले आणि आपण ते आपल्या मराठी भाषेत वापरू लागलो. आता तुम्ही यामधून कोणताही शब्द वापरू शकता. 10 प्रकार बघितले आपण. तुर्की शब्द, इंग्रजी शब्द, पोर्तुगीज, फारसी, अरबी, कानडी, गुजराती, हिंदी आणि तेलुगू, तमिळ. प्लीज पुट युअर माइक ऑफ. माइक बंद ठेवा. आज माझा पेपर खूप चांगला गेला. मी टीव्ही बघता ढोकळा खाल्ला. आज माझा पेपर खूप चांगला गेला. टीव्ही जास्त बोलतात. ओके, तो टेबल घेऊन ये, मला इनाम मिळाले. व्हेरी गुड दीपिका. स्टील यू आर नॉट फॉलोइंग माय इन्स्ट्रक्शन. दोन्ही वाक्य एकाच चॅट मध्ये लिहा प्लीज. मी रोज पेपर वाचतो. मला डॉक्टर, तो एक डॉक्टर आहे. गरीब, आमच्या वर्गातला एक मुलगा खूप गरीब आहे. त्याची किती डॉक्टर आहे. रेल्वे पास झाले भेटायला. आय डिडंट गेट यू रोहन. वाक्य पुन्हा लिह. ओके, डन. आता मी तुम्हाला शब्द सांगते, तुम्ही शब्दाचा प्रकार मला सांगायचा आहे. ओके, पाणी, पाणी. तद्भव. कर, कर. कर, कर म्हणजे हातवाला कर. तत्सम, येस. इनाम, इनाम. परभाषीय, येस. धोंडा, धोंडा, देशी, येस.
Okay, one more turn. पुष्प. पुष्प. तत्सम. येस, कारण संस्कृत भाषेतून जसाच्या तसा घेतला गेला आहे. फूल. फूल. फूल काय येणार मग? संस्कृत भाषेत बदल केलाय, तद्भव. येस. येस, गुड. कंडक्टर. परभाषीय. येस, व्हेरी गुड. ओके, आणि लास्ट आहे वारकरी. 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 देशी. येस, व्हेरी गुड. ओके. ओके, मग ह्या ज्या पॉसिबिलिटी होत्या, ही मेन पॉसिबिलिटी आहे तुम्हाला हे जे शब्द सिद्धी आहे ते विचारण्याची, की तुम्हाला शब्द दिला जाईल आणि तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. बाकी आपण वाक्य घेतली, त्यामध्ये एक पॉसिबिलिटी आहे की वाक्य दिलं जाईल, शब्द अधोरेखित करून त्याचा प्रकार ओळखायचा असेल, किंवा शब्द अधोरेखित पण केलेला असेल आणि तुम्हाला त्याचा प्रकार ओळखायचा असेल. ओके, हे सगळं होतं शब्दसिद्धीबाबत. त्याचे 4 प्रकार आहेत, अजून 8 ते 10 प्रकार आहेत, पण अकॉर्डिंग टू युअर सिलेबस, अकॉर्डिंग टू युअर लेवल, ओनली 4 आर रिक्वायर्ड. ओके, सो आय हॅव टॉट यू दॅट. So everything is understood? Yes. Okay, now any new topic suggestion? Any new topic suggestion now? Any new topic you want? Deepika, Nidhi, Maitreya. I'm taking just a single name from each standard, huh? So don't get it personally. Then Anuj, Ramita, 5th standard, Aniket. Anything you want me to teach you? Any grammar you can tell me, yeah? Any grammar, not only Marathi, Hindi or English, anything you can tell me if you want. Okay, so in English, whatever I think what is required beyond your syllabus, that we'll be taking in the next lecture, otherwise revision. Okay, so many topics from all the 3 language grammars we have completed now. So we will be starting with revision. Okay. Okay. Okay, then we are going to stop over here for today. You can leave. Tenses we have done. Those who have joined late now, that don't know, but you can go for the go to the Bye, YouTube ma'am. Bye, and ma'am. go for the recording. Okay, tenses we Bye, have ma'am. done. Bye, Bye. ma'am. Bye. Teacher. Bye, Teacher. teacher. Bye, Bye. ma'am. Bye. Bye. Bye, 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 bye. Bye, ma'am. Bye, teacher. Good night. Take care. Bye, teacher. Bye, teacher. Yes. Bye. Bye, everyone. You can leave now. Please leave fast. Bye, 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 bye. Bye, 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 bye.
चला, 2 more students are there. Leave the class. Satish Shubhangi is the ID. Leave the class. Class has finished. Leave the class, please.